नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारनं बहिणीची तर चांगली काळजी घेतली. चांगलं येते कारण 1500 रुपये महिना हा बहिणीला द्यायलेत. त्याच्यामुळं बहिणीला हातभार लागन कुटुंबात. आता बहिणीला 1500 रुपये द्यायले, पण बहीण वावरातच येईन सध्या, कारण तिला पडले त्या 1500 रुपयाचं. फार्म भरायचा, कागद आणायचे, उत्पन्न काढायचं, हे करायचं ते करायचे, आणि वावरातली कामं तशीच पडलीत. आता हे वावरातली कामं करणार कोण? कारण बहिणीला मुख्यमंत्री साहेब द्यायलेत 1500 रुपये. बहिणीची लागली काळजी, पण दाजीची बेजारी व्हाली. कारण आता वावरात नेमकीच पेरणी केली, मरणाचा चिखल, बैलाची अडचण, बैल भेटणं. कारण वावर थोडंसं आहे, बैल कुठून आणायचे, कोणी बैल देईन. बैलाची अशी महागाई झाली, 1,00,000-1.5 लाख रुपयाला जोड झाला आहे. आऊत कोणाचं घ्यायचं, बेजार दाजी. आणि बहिणीला 1500, आणि बहीण 1500साठी वावरात येईन. ती म्हणते आता मला वर्षाला 18,000 भेटणार आहे, तर मेहर वजनदारी पुरते मला यायले, तर तुम्ही तुमचं वावर पहा. मग थोडंसं बहिणीची जशी काळजी घेतली, त्याच्यानंतर लाडक्या भावाची घेतली. लाडक्या भावाला अप्रेंटिसशिपसाठी कोणाला 8,000, कोणाला 10,000 प्रशिक्षण घेताना पैसे हे मिळणार आहेत. मग दाजीनं काय घोडं मारलं? अरे खरी तर बेजारी दाजीची आहे, दाजीला द्यायला पाहिजे होते. जर दाजीला दिले असते तर बहीण तर दाजीच्याच घरी राहणार आहे. मग दाजीला दिल्यावर बहिणीला द्यायची गरज नव्हती आणि भावाला द्यायची गरज नव्हती. कारण मेन दाजी आहेत. तुम्ही दाजीची बी काळजी घ्या ना तशी. कारण दाजीची बेजारी काय चालली माहिती आहे का? गेल्या वर्षीचा पीक विमा भरला होता, त्याच्यात काही आला आणि काही नाही आला, काही त्याचा मेळ नाही लागला. आणि आता पुढचा आला, हे भरून टाकला आहे. आता येईन का नाही ते माहीत नाही. गेल्या वर्षीचं सोयाबीन होतं, वरीसभर सांभाळलं, आणि काय 4,000च्या वर काय भाव वाढणं, 4,200, 400, आणि शेवटी आता 4,400 विकलं वरीसभर सांभाळून. त्याचं बरं वजन घटून गेलं सगळं. काढलं तेव्हा चांगला भाव होता, तेव्हा विकलं नाही भाव वाढन म्हणून, आणि आता वजन घटलं आणि भाव गेला. म्हणजे कार्यक्रम दाजीचा. म्हणून थोडंसं दाजीकडे बी बघा. खताचे भाव काय झाले, तर इतकं महाग खत आणावं लागलं आहे दाजीला. मग थोडंसं दाजीकडे बी पहा ना, की दाजी किती बेजार होऊन संसार चालवले. दाजीच्या मागं शाळाचा लेकरायचा व्याप हे, पुन्हा तुमच्या बहिणीचं बी करावं लागतं लय मोठं. बहिणीच्या भले नातलोगातले लग्न, भल्या मुळवाट्या उन्हाळ्यात आल्या, ह्या लग्नाला जाय त्या लग्नाला जाय. आता तुमची बहीण म्हणल्यावर कसं आहे, न्यावात लागती. नाही न्यावं तर काय करावं? मग थोडंसं दाजीकडं बी पाहिलं पाहिजे. दाजीच्या शेतमालाला भाव नाही. कापूस घरात ठुला होता, सांभाळावं म्हणलं लागले अंग खाजवायला, टाकावं लागला ना बेभाव विकून. काय करता? इलाज नाही. मग जरासं तुम्ही दाजीकडे बी ध्यान द्या. कारण दाजीकडं जर ध्यान दिलं तर तुम्हाला बाकी कोणाकडे द्यायची गरज नाही. कारण दाजी सगळ्याकडे देतात. आणि बरं जरा शेतीमालाचे चांगले भाव वाढून दिले तर दाजीचं बी बरं चलन. आणि जर दाजीजवळ पैसा आला तर दाजी सगळं मजेत करीन. कांदा होता, कांदा सांभाळायचा म्हणलं तर कांद्याचा काय भाव वाढणं, ते लागलं आणि सडायला जाग्यावर विकावं लागला बेभाव. सगळं असंच कोणत्याही पिकाचं घ्या, दाजी बेजार. मात्र दाजीची काय काळजी सरकार करीनं. महत्त्वाचं आहे की सरकारनं दाजीची काळजी करावं. कारण तुमच्या बहिणीला आता ह्या उन्हाळ्यात लागण्यानं हिंडीलं, तिला गाडीवर फिरू वाटणं, 4 व्हीलर पाहिजे. आता 4 व्हीलर घ्यायची, दाजीच्या कुठं खिशात पैसे आहेत? दाजीला जर तुम्ही सरकारनं भाव वाढवून द्यायला चांगले शेतीमालाचे, दाजी गाडी घेतेन, तुमच्या बहिणीला फिरितेन, तुम्हाला काळजीच करायचं काम नाही. फक्त तुम्ही दाजीची काळजी घ्या. कारण दाजीची काळजी घेतली की दाजी बी मग सगळी कुटुंबाची घेतात काळजी, पुढं तुमची बी घेतेन. आणि नाही म्हणलं, तुम्हाला जरी वाटत असलं की बहिणीची काळजी घेतल्यावर आपला पुढचा कार्यक्रम सक्सेस होईल, पण तुमची बहीण बी इतकी भारी आहे, ती दाजीच्या काय पुढं एक शब्दानं जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जराशी लवकरात लवकर हे 2-3 महिन्यात निवडणुका लागायच्या आधी जरा शेतीमालाच्या भाववाढीबाबत विचार करा आणि चांगली घोषणा करा. म्हणजे चांगले जर भाव मिळाले तर दाजी मग तुमची काळजी घेतेन आणि तुमच्या बहिणीला बी सांगतील की तू या भावानं दिलं आहे आम्हाला, आता चांगला भाव देणार आहे, तर पुढं तुमचं बी भलं होईल. त्याच्यामुळे एकच काळजी आणि एकच विनंती करतो की जरा दाजीकडे लक्ष द्या, नुसत्या बहिणीकडे लक्ष देऊ नका. कारण दाजीला बंद घर चालवायचे, लेकरायचं शिक्षण करायचे, वावरात पाहायचे. आधीच पीक विमा येईन, पाऊस कमी जास्त पडायला आहे आणि आत पाडा तर वाहून चाललं आहे. मग डबल खत आणावं लागले, डबल बियाणं आणावं लागले. बियाण्याच्या अशा किमती झाल्या, खताच्या अशा किमती झाल्या की दाजी कवाही परेशान. दाजीची दाढी वाढलेलीच आणि दाजी वावरात कधी बी चिखलात. मग आणि तुमची बहीण येईन आता, कारण तिला 1500 रुपये भेटणार आहेत. तिला वाटतं माझ्या मुख्यमंत्री भावानं 1500 रुपये दिलेत, आता मी कशाला जाऊ वावरात? ती म्हणते आता जा तुम्ही तुमचं पहा वावर.
त्याच्यामुळं तुम्ही काय करा, आधी दाजीची काळजी घ्या. दाजीची काळजी घेतली की सगळं चांगलं चालतं आहे. म्हणून तुम्हाला एकच विनंती करतो सरकार की शेतकरी जे दाजी आहेत का, दाजीची काळजी घ्या, शेतीमालाला भाव द्या, सगळं बरं चालतं आहे. थांबू, भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.